हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर व्लॉग. खूप दिवस व्लॉग आले नाही त्यासाठी खरंच सॉरी. आणि आजचा हा व्लॉग साफसफाईचा असणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही आज साफसफाई करायला घेतली आहे. सो सगळ्यात आधी हॉलपासून सुरुवात करतोय. तो सगळा हॉल खाली गेलाय. आता हे वरचं सगळं जी धूळ आहे ती साफ करायची. आमच्याकडे पूजा असते श्रावणामध्ये, सो म्हणून ही साफसफाई त्यासाठी. सोफ्यावरती चादर टाकून ठेवली आहे म्हणजे घाण नाही होणार. आणि इकडचं सगळं खाली केलंय. सगळा बेडरूम आम्ही भरून ठेवला इकडच्या सामानाने. सगळं क्लीन झाल्यावर तुम्हाला दाखवतो. देवारा वगैरे सगळं खाली केलेलं आहे. आणि आपले सफाई कामगार पण आलेले आहेत. अस्त्र आणि शस्त्र घेऊन आलेलो आहे मी ऑलरेडी. चला साफसफाई चालू करूया. हा, साफसफाई मोहीम चालू. फॅन बिन सगळं एकदम क्लीन झालं पाहिजे. मला कुठेच कचरा नकोय. येस मॅडम. ओके. आणि नंतर ही जी भिंत आहे जी घाण झालेली आहे साऊच्या फोटोशूटमुळे, तिथे मला कलर करून हवाय. तुम्ही बघू शकता किती कलरिंगचं काम येत नाही मॅडम. सगळं सगळं टेपने ना. कलरिंगचं काम येत नाही. असं कसं तुम्ही साफसफाई कामगार आहे तुम्ही. पेंटर पण बोलवलंय, साफसफाई पण बोलवलंय. थोड्या वेळाने भांडी घासायला पण लावाल मला. हा, त्याचा एक्सपिरियन्स तर आहे तुम्हाला. टेबल राहील. असं कसं रे तुम्ही कामं करता. ही आमची स्वामींची फ्रेम. सो सगळं एकदा झालं की परत दाखवेन तुम्हाला. पण सध्या असा सगळा सीन आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की हॉलचा सगळा पसारा आपला बेडरूम मध्ये आलेला आहे. तुम्ही बघू शकता घरामध्ये किती सामान असतं. जेव्हा ते खाली होतं तेव्हा आपल्याला कळतं की बाप रे, एवढं सामान आहे आपल्याकडे. सो आज हे सगळं साफ होणार आहे, क्लीन होणार आहे. आणि मला साफसफाई खूप आवडते, स्वच्छता खूप आवडते. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि या निमित्ताने तुम्हाला पण आठवलं साफसफाई करायचं तर नक्की करून घ्या. फॅन पासून सुरुवात केलेली आहे साफसफाईची. साहेबांना शावर कॅप हवे आहे. एवढे नखरे नाही सहन केले जाणार तुमचे. आणायचं येताना सगळं. कस्टमर कडे येऊन नाही मागत बसायचं, कळलं का? ऑलरेडी खोकला झालाय मला, त्यात मला ही धुळीत खेळायला लावते. कधीपासून सांगते कर कर, तेव्हा नाही करायला झाली. जाऊ दे. सो आता फॅन क्लीन होतोय, हळूहळू सगळं क्लीन होईल. मग सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवेन कसं झालंय सगळं. अपडेट ऑन साफसफाई. वरच झालंय सगळं. तो वरची जे काय जाळ्या वेळा होत्या सगळ्या धूळ वगैरे होते ती वरचं टॉप ऑफ झालाय. नाव इट्स मिडल अँड द बॉटम पोर्शन विच इज पेंडिंग. बघा कशी धूळ आहे इकडे, किती धूळ होती सगळीकडे. तो हा टेबल पुढे सरकवलाय आणि त्याच्या मागे एवढी घाण निघालेली आहे. सगळे साऊचे कलर, स्केच पेन, पेपर, रबर बँड हे सगळं ह्याच्या मागे पडलं होतं. सो आता हे सगळं करायचंय. अजून देवाराच्या मागे पण तिने काय काय पाडलेलं असणारच आहे. सो बघूया. सो देवारा पण पुढे घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या मागे पण किती धूळ आहे. साऊचे सगळे खेळण्यांचे आहे ते फिश उचलायचे जे आहेत ना काट्या, त्या सगळ्या तिने तिकडे टाकलेल्या आहेत. आणि आता नवीन आणलं होता डब्बा, त्याचं पण झाकण टाकलंय. आणि खूप सारी धूळ धूळ धूळ. च्या मागे आता मी थोडं क्लीन केलं. आता हे सगळं पुसून घ्यावं लागेल झाडू मारून. हे चावीचं बोर्ड नेक्स्ट इयर यूज होईल परत. आमचा टाडा सगळ्या भिंती आणि दरवाजे पुसून घेत आहे. डस्टिंग डस्टिंग डस्टिंग. आणि हे खरंच खूप युजफुल आहे. आम्ही मागच्या दिवाळीला घेतलं होतं, रस्त्यावरून घेतलं होतं, पण एक नंबर आहे. म्हणजे याला दांडी असते मोठी करायला, म्हणजे वरचं पण मला हातानेच पकडून पुसायला बरं वाटतं. हा, पण खूप मस्त आहे. सगळं निघतं त्याच्याने धूळ. खूप छान प्रोडक्ट आहे ते. तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्ही पण घ्या. आणि आमच्या भिंती सावने सगळ्या खराब करून ठेवलेल्या आहेत, पण आता काय ऑप्शन नाही. लहान बाळ आहे, सो होणारच आहे. म्हणून आम्ही आता अजून 4 वर्ष तरी काय कलर करणार नाही.
हो, झालंय आता बऱ्यापैकी सगळं क्लीन. नंतर आता सगळं पुसून घ्यायचं. आता फक्त धूळ काढली आहे. सगळं पुसून घेणं अजून बाकी आहे. तुम्ही बघू शकता इथे पण किती धूळ आहे. हे सगळं क्लीन करायचं, आता पुसायचं आहे सगळं. सो हे क्लीन केलेलं आहे. ह्याच्यातून एवढी घाण निघाली आहे. व्हॅक्युम क्लीनर नाही आमच्याकडे, नाहीतर पूर्ण निघाली असते. आता हे जरा कुंड्यांच्या डिशेस साफ करायच्या आहेत. बघूया आता कसं कसं हळूहळू होतंय. गाडा इकडे मॉपने सगळं पुसून घेतोय. सो हे आमचं आता झालेलं आहे बऱ्यापैकी क्लीन. सो हा देव्हारा आणि हे युनिट आता मागे सरकवणार आहोत. सो आधी तिकडचं क्लीन करून घेतलंय. खूपच खराब दिसत आहे मध्येच. व्हिडिओज काढताना पण ते येत होतं. निघता इझिली. घासू नको जास्त. खराब दिसत होतं ना ते. आता ही भिंतीमध्ये डिफरन्स दिसणार. सो आता सगळं पुसायचं चालू आहे. हे वरचं पुसलंय, हे खालचं पुसलंय, आरसा पुसला. सो आता सगळं सामान लावायचंय. वॉच पुसलंय. सो हे युट्यूबचं प्ले बटन आपण क्लीन केलेलं आहे. आणि ते आपण इथे असं ठेवणार आहोत. सेंटरला आहे. सो इथे असं सगळं ठेवलेलं आहे. प्ले बटन आहे. आम्ही बालीला गेलेलो तिथून आणलं होतं ते. काय बोलतात रे लोक त्याला? सर्फ बोट ना. हा ते आहे. आणि हे पेंटिंग्स 2 मी केलेले आहेत ते ठेवलेले आहेत. आणि हे रिअल मनी प्लांट आहे. आणि हे आर्टिफिशियल आहे. सो आता सध्या एवढंच ठेवलेलं आहे इकडे. थोड्या दिवसांनी ते आपोआप भरून जातं. बट सध्या तरी ट्राय केलं एवढंच ठेवायचं. सो असं सगळं छान वाटतंय. आता बाकीचं आवरून घेतो. सो आता झालेली आहे बऱ्यापैकी साफसफाई आणि सगळं लावून सुद्धा झालेलं आहे. चादर वगैरे नवीन टाकलीये. सगळ्या फ्रेम्स लावल्यात. सामान अरेंज केलंय. ते साऊची गाडी आहे. सो असं सगळं आहे. फक्त ही वॉल जरा कलरमुळे खराब झाली आहे. बघतो आता त्याला कलर करता येतंय का. सो आमच्या साहेबांनी सगळं क्लीन करायला मला खूप मदत केली आहे. थँक्यू सो मच. मंडळ आभारी आहे. भांडन में याद रखना. भांडन में याद रखना. देखते हैं. सोचेंगे उसके बारे में. आता मस्त सगळे मी देव पण धुवून लावलेत. सो छान वाटतंय. फ्रेश वाटतंय थोडं. मस्त वाटतंय. आणि हा आमच्या साऊचा फर्स्ट बर्थडेचं फोटोशूट आहे. आणि हे मी साऊचं फास्टिंग करून घेतलं होतं. साऊ 3 महिन्याची होती तेव्हा केलं होतं. आणि हे साऊचे फर्स्ट इयरचं सगळं. ही न्यूबॉर्न साऊ झाल्या झाल्या हा फोटो घेतला होता. 1 मंथ, 2nd मंथ, असे प्रत्येक मंथचे तिचे छान छान फोटो आहेत. सिलेक्ट करणं खूप डिफिकल्ट होतं. बट टाकलेत आता प्रत्येक मंथचे एक. सो ही माझी फेवरेट वॉल आहे. छान वाटते एकदम. आम्ही आलेलो आहोत एक्झिबिशन बघायला. सो आता जाऊन दाखवतो की कोणते कोणते स्टॉल्स आहेत आणि काय काय आहे. लिफ्ट मध्ये आलेलो आहोत. चौरगाचं टी-शर्ट आहे आणि पाकच वाडीशी. पूजेसाठी चौरंगावर ठेवायला रेड लागतं ना आपल्याला.
यल्लो पण आहे चांगलं वाटतं. असं वाटतं. आणि हे पण आहे ग्रीन पण आहे. छान छान आहेत ना कलर. अजून पण आहे. पाहू शकतात लाईन मध्ये बऱ्याच स्टॉल धारकांनी ऑफर सांगितले आहेत. ग्राहकांनी देखील सप्तरंगाच्या पेटा फॉलो करायचे. सप्तरंग 07. आम्ही काय काय घेतलंय ते पण दाखव. So, आम्ही घेतलाय आमरस. व तिथे आमरस एक आहे, कैरी पण आहे आणि आंबा पण. त्यांचा एक फोटो काढते. हे 3 गोष्टी आम्ही घेतल्या आणि घेतलाय सिंधुद्योग. हे घेतलंय मी. छान आहे ना. तुम्ही पण ऑनलाईन पण मागवू शकता. आभूषण करून पेज आहे आणि खूप मस्त कलेक्शन आहे. हे सानवीचं चल सावीकडे. Thank you.